नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज ममती विनेस लाईफस्टाईल. तर आजचा हा माझा व्हिडिओ त्या पुरुषांसाठी आहे जे पुरुष स्त्रीवरती हात उचलल्यावरती, तिला शिवीगाळ केल्यावरतीच त्यांना असं वाटतं की मी पुरुष आहे, त्यांचा अहंकार जागृत होतो. तर हा त्यांचा गैरसमज आहे. एखाद्या बाईला बोलता येत नाही, ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीने मजबूर असते. एकतर तिचं माहेरचा तिला सपोर्ट नसतो किंवा सासरी तिला अजून कुणी एक्सेप्ट केलेलं नसतं पूर्णपणे. लग्नाला कितीही वर्ष झालेलं असू दे, त्याचा फायदा घेतो तिच्या आयुष्यात असलेला तिचा जोडीदार. बायकोचे करणं जरा काही कमी पडलं, जेवणात म्हणा वागण्यात म्हणा, की तिला शिवी देऊन तिला तिथं गप्प केलं जातं. तिचा आत्मविश्वास दाबला जातो, तिची निडरता संपवली जाते. का? हा तुमचा पुरुषार्थ आहे? नाही, पुरुषार्थ तो नाहीये. अहो, जे आपण म्हणतो या विश्वाचा करता करविता भोलेनाथ शंकराने सुद्धा बायको पुढे स्वतःला असं लोटांगण घेतले होते मृत अवस्थेत. माता कालीचं जेव्हा पार्वती माताने रूप घेतलं होतं, कुणाच्याने शांत होत नव्हते. शेवटी महादेव तिच्या चरणाशी झोपले, ते सुद्धा तिला शरण गेले त्या नारीला, तेव्हा ती शांत झाली. म्हणजे देवांचे देव महादेव, त्यांना कमीपणा वाटला नाही. तर तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही देव तर नाही ना. तर हे किती शिकण्यासारखं आहे. आपण प्रेमाचं प्रतीक म्हणून शिव पार्वतीकडे पाहतो, तर कसं ते खरंच आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. स्त्रीला शिवी दिली, तिच्यावरती हात उचलला म्हणजे खूप भारी झालं असं नाही. महादेवांचं किती प्रेम होतं माता पार्वतीवरती. त्या दोघांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. शिव किती मोठे आहेत, प्रचंड आहेत, पण ते जेव्हा तिच्या चरणाखाली आले तेव्हा माता पार्वतीने पाहिलं आणि ती शांत झाली. मग तिथे महादेवांना कमीपणा नाही वाटला? नाही, कारण तिथे एक आदर होता, प्रेम होता, काळजी होती. तेच तुमच्यात आमच्यात पाहिजे. असे बाई स्वतःचं माहेर सोडून येते, जिथं ती लहानपणापासून राहिलेली असते, मोठी झालेली असते. तिची तिथे आडनावाची वेगळी ओळख असते, पण लग्नानंतर तिचं नाव सगळं चेंज होऊन जातं. तरी ती हसत हसत सगळे एक्सेप्ट करते, कारण तिने स्वप्न पाहिलेले असतात तिच्या संसाराबद्दल. तिच्या सासर कसं असेल, तुम्ही कसे स्वप्न रंगवता पुरुष मंडळी मला माहिती नाही, पण एक स्त्री ना खूप छान गोड स्वप्न रंगवत असते की सकाळी उठेल, नवऱ्याला लवकर नाश्ता देईल, कामाला जाताना डब्बा देईल, सासू सासऱ्यांचं सगळं व्यवस्थित करेल. ती त्याच्यात हे कुणी मला टोमणे देते, कुणी मला उनं धुणं बोलत आहे, मला सतत कमीपणा दाखवतात, नवऱ्याला माझ्या चाळे सांगतात, हे तिच्या त्या स्वप्नांमध्ये कुठं नसतंच. क्षणभर सुद्धा ते नसतं, दूर दूरपर्यंत नसतं. तिला ह्याची सगळ्याची कल्पनाच नसते. तिचं ते तिने विश्व तयार केलेलं असतं. लग्नानंतर ना आपण लवकर उठायचं, आवरायचं लवकर, सगळ्यांना नाश्ता द्यायचा, नवऱ्याला टॉवेल द्यायचा, रुमाल हातात द्यायचा, हे सुद्धा तिने गोड स्वप्नांमध्ये पाहिलेलं असतं. त्याशिवाय हानमार हे कुठंच नसतं. सासूचं सगळं करायचं, दीर असेल दिराला भावासारखं बघायचं, सगळं करायचं, नंदेसोबत मैत्रीचं नातं असेल, एवढं तिने पाहिलेलं असतं. पण ज्या वेळेस असं तिला काहीच भेटत नाही, तरी सुद्धा ती काय म्हणते, जाऊ दे, आपलं नशीब असंच होतं, जे आहे जसं आहे. आता आपण आलोय इथे, लग्न करून आलोय, आता शेवटपर्यंत आपण इथे राहायचं, असं ती म्हणते. तर ते सासरची लोक त्याचा काय मतलब घेतात की नाही. आता तिचं लग्न झालंय, तिला कोण तिथं विचारतं? तर असं नसतं. मुलीला त्रास झाला, मुलगी माहेरी गेली, तर आईबापांना ती जड नाहीये. पण कसं आहे, शेवटी फरक तर पडतोच. ते लोक काय तिला टाकून नाही देणार, पण कुठंतरी तिचा स्वाभिमान असतो, असं असतं. स्त्री खूप महान आहे, पुरुषांनी हे ओळखलं पाहिजे. आता हल्ली बरेच पुरुषांना कळले, बरेच पुरुष नारीचा खरंच रिस्पेक्ट करतात. पण काही काही पुरुष आहेत ना, जे जुनी मेंटॅलिटी ठेवून वागतात आणि ते ना स्वतः खुश राहतात. सॉरी, माझा फोन काढला.
त्याच्यामुळे काय होतं, ती जुनी जी त्यांची विचारसरणी आहे ना 90 पर्यंतची, मग त्याच्याने ते ना स्वतः खुश राहतात, आनंदी राहतात, ना त्यांचं कुटुंब आनंदी राहतं, ना ती बायको आनंदी राहते. तर प्लीज एवढा कडक स्वभाव कुणीही ठेवू नका. त्या कडक स्वभावाचा काही उपयोग नाही हो. आता क्षणाचा भरोसा नाही, कधी काय होईल. त्याच्यामुळे जेवढं आपण एकमेकांच्या सहवासात आहे तेवढा रिस्पेक्ट कमवा. रिस्पेक्ट मेन कमवायचा असतो तो घरातला कर्ता पुरुष आहे ना, त्यांनी एक नवरा म्हणून बायकोच्या नजरेत रिस्पेक्ट कमवा. म्हणजे आपोआप तुमच्या मुलांच्या मनात रिस्पेक्ट वाढेल. तुम्ही तो कमावता. कारण कुठल्याच मुलांना आवडणार नाही की आपला बाप आपल्यासमोर आपल्या आईला शिव्या देतोय, तिच्यावरती हात उचलतोय. नाही, कारण मुलं बघतात आई दिवसभर किती काम करते घरात, सगळ्यांच्या जिथल्या तिथे करते, आणि एवढं करून पण जर पप्पा तिला ओरडत असतील तर मुलांच्या ते मनात राहतं बरं का. आणि मग नंतर हेच पुरुष तोंडवर करून काय म्हणतात की हा, मुलांना आज माझी व्हॅल्यू नाही आहे कारण हिने त्यांना भरवलं आहे. तर असं करू नका. कुठलीही बायको आपल्या मुलांबद्दल नवऱ्याला भरवत नाही. असं नाही मी म्हणत की सगळ्याच बायका तशा असतात, काही बायका आगाव असतात, त्या त्यांच्या आगाव बोलण्याने मार खातात. पण 99% लेडीज अशा आहेत की ज्या प्रतिउत्तर देत नाहीत, शांत बसतात, तरीही रोज बसता उठता खूप घाण शिव्या खातात. हे मी माझ्या अवतीभोवती बघते, माझ्या रिलेटिव्हजमध्ये सुद्धा मी पाहते. काही ठिकाणी तर आपण समजूनही सांगू शकत नाही का, आपल्यापेक्षा मोठ्या असतात, नात्यामध्ये मोठ्या असतात, असं होतं. त्याच्यामुळे प्लीज बायकोनी खूप गोष्टीचा त्याग करून ती तुम्हाला समर्पित होते आहे, ते सगळं एक्सेप्ट करते. त्याच्यामुळे तुम्हीही तिचा रिस्पेक्ट ठेवा. तुम्हाला कधीच कशाचे कमी पडणार नाही, तुम्हाला कमी पडणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात पण 12 महिने भरभराट असेल धनसंपत्तीची. तर चला बघा, विचार करा नक्कीच. बाय.